नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरचे स्वागत करतो. आगामी काळामध्ये होणाऱ्या जे काही मुख्य परीक्षा आहे, संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क, या सर्व पेपरसाठी किंवा या मुख्य परीक्षेच्या पेपरसाठी आपण वज्र प्रहार सिरीज सुरू केली आहे. आता संयुक्त गट ब चा पेपर काही दिवसांनी होणार, त्याच्यानंतर गट क साठी ही सिरीज आपली अत्यंत महत्त्वपूर्ण असणार. तर या सिरीजला नावच आपण दिलं आहे की वज्र प्रहार सिरीज. म्हणजे जे काही त्या ठिकाणी परिपूर्ण आयोगाचा पॅटर्न आहे त्यावर आधारितच PYQ, अतिसंभाव्य PYQ आपण या सिरीजमध्ये विश्लेषित करून घेतोय. चला मग जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. आजचा घटक आपला तो महत्त्वपूर्ण, तो म्हणजे संधी. ओके, संधी या घटकावरती एखाद दोन प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणजे जातो. पहिला प्रश्न आहे बघा, जेव्हा दोन वर्णांची संधी होऊन, किती वर्णांची? दोन वर्णांची. तर वर्षांची झाला, तर दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण स्वर असल्यास व दुसरा वर्णही स्वर असल्यास त्या संधीस टिंबटिंब म्हणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, इथे एक कन्सेप्ट आहे किंवा एक कीवर्ड्स म्हणूया आपण त्याला, की संधी जी काही होत असते बाळांनो, तर ती संधी कशी होते? तर संधी ही दोन वर्णांची होते, हे आपल्याला माहिती असावं. किती वर्णांची होते? दोन वर्णांची संधी होते. दोन शब्द एकत्र येत नाही. आता हा कन्सेप्ट आपल्याला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आयोगाने याच्या आधी समासावरती विचारलेला आहे की समासामध्ये दोन वर्ण एकत्र येतात का? तर नाही, ते दोन शब्द एकत्र येतात. आणि संधीमध्ये जर आपण विचार केला तर संधीमध्ये दोन वर्णांची होत असते. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संधीमध्ये येणारा जो प्रत्येक शब्द असतो तर तो काय असतो? तत्सम असतो. म्हणजे संस्कृतमधून हा मराठीमध्ये प्रकार समाविष्ट आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की पहिला वर्ण स्वर असणारे, दुसरा वर्ण सुद्धा स्वर असणारे. म्हणजे पहिल्या शब्द शेवटचा वर्ण एखादा स्वर असेल, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण एखादा स्वर असेल, म्हणजे स्वर अधिक स्वर, त्यातनं निर्माण होणारी संधी कोणती आहे? तर त्याला म्हणतात स्वर संधी. हा एक प्रकार आहे स्वर संधीचा. नंबर 2 मध्ये जर तुम्ही गेलात तर व्यंजन संधी हा एक दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे. आता इथं पहिला आणि दुसरा स्वर असेल तर ती काय असणार आहे? स्वर संधी असणार आहे. म्हणजे फक्त ए बरोबर, ए बरोबर, फक्त ए बरोबर तर नाही आहे, मग व्यंजन संधी तर काही येऊ शकत नाही, बरोबर का? हल संधी म्हणजेच व्यंजन संधी. मग स्वरलाच संस्कृतमध्ये अच म्हणूनही ओळखलं जातं, बरोबर का? म्हणजे आत्ता इथं उत्तर काय येणार आहे? मग ए आणि डी बरोबर, म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. आणि मग व्यंजन संधी काय असते सर? तर व्यंजन संधी 3 प्रकारे येत असते. व्यंजन संधी कशा पद्धतीने? तर पहिल्या शब्द शेवटचा वर्ण एखादा व्यंजन, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण एखादा व्यंजन किंवा स्वर असेल, याला व्यंजन संधी म्हणतात. मग 3 प्रकारे कशा पद्धतीने? तर सेपरेट पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकतो की व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी, किंवा व्यंजन अधिक स्वर बरोबर व्यंजन संधी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, स्वर अधिक व्यंजन. सर तिसरा प्रकार की त्यामध्ये समाविष्ट होतो का? तर यस, तिसरा प्रकारही त्यामध्ये समाविष्ट होतो. म्हणजे 3 प्रकार येणारी संधी म्हणजे व्यंजन संधी, किंवा त्या संधीला हल संधी म्हणूनही ओळखलं जातं. मग इथं प्रश्न आपल्याला विचारलेला होता की पहिला वर्ण, आता आयोगाने काय विचारलेलं होतं की पहिला वर्ण जर व्यंजन असेल, असं आयोगाचं स्टेटमेंट होतं. मी काय केलं की दोघं स्वर असतील तर कोणती संधी, अशा प्रकारे हा पहिला प्रश्न होता. आणि संधीमध्ये येणारा प्रत्येक शब्द मी तुम्हाला सांगितलं की संधी अशाच पद्धतीने त्या ठिकाणी तयार का होत असतं, याचे बरेचसे नियम आहे. पुढचा प्रश्न बघा. आता पुढे जाण्याच्या आधी संयुक्त गट क साठी अतिशय अपडेट स्वरूपाची बॅच आपली ॲप्लिकेशनवरती उपलब्ध झाली आहे. या बॅचची फी आधी होती 3099, आता त्या बॅचची फी फक्त 999 रुपये आहे. तर फक्त व्याकरणच तुम्हाला उपलब्ध होईल का त्याच्यामध्ये? तर नाही, 3 स्वरूपाचे घटक संपूर्ण सर्वसमावेशक अशी बॅच आहे की मराठी व्याकरण आहे, शब्दसंग्रह आणि उतारे आहे, सर्व समावेशक बॅच त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्याच फी मध्ये परिपूर्ण जेवढ्या आयोगाच्या क्वेश्चन पेपर आहे 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या बॅच, त्या लेक्चरची बॅच सुद्धा तुम्हाला तेवढ्याच फी मध्ये म्हणजे 999 रुपयामध्येच उपलब्ध आहे. अजून त्या ठिकाणी किती डिस्काउंट द्यावा, बरोबर का? म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी वेळ न घालवता लक्ष मराठी अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि आवर्जून या यशाचे भागीदार बना. कारण की लँग्वेजचा स्कोर आपण जी सिरीज सुरू केली आहे, तर ही सिरीज फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 40 प्रश्नांची उत्तर तुमची बरोबर आली पाहिजे, अजिबात नाही. प्रत्येकाचा स्कोर त्या ठिकाणी 45 प्लसच गेला पाहिजे. एवढा जर तुमचा स्कोर जातोय तर समजायचं आपली नोकरी फिक्स आहे. जर याच्यापेक्षा त्या ठिकाणी कमी जात असेल तर पोस्ट मिळणं सध्याच्या कंडिशनला अवघड आहे. दुसरा प्रश्न होता बघा संधीवरती काय? दुसरा प्रश्न, व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा. आता मी तुम्हाला सांगितलं बाळांनो व्यंजन संधी म्हणजे काय, आता तुम्ही बऱ्याचदा वाचलाय, आता ही रिव्हिजनची वेळ आहे आपली, बरोबर का? मग आता इथं त्या ठिकाणी व्यंजन संधी म्हणजे काय की पहिल्या शब्द शेवटचा वर्ण
व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दे पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, अशा प्रकारची आलेली रचना ही त्या ठिकाणी व्यंजन संधीची असते. मग हे उदाहरण व्यंजन संधीचं का आहे? कारण हे कशावरनं ओळखलं जातं? महत्वपूर्ण बाब एकच असते, ती म्हणजे त्या ठिकाणी जर हल चिन्ह आलेलं असेल तर ती रचना ही कुणाची असते? व्यंजन संधीची असते. म्हणजे आता हे जे उदाहरण तुम्हाला दिलं आहे पृथक अधिक करण, बरोबर का? मग हे उदाहरण कोणत्या संधीचं आहे? हे उदाहरण व्यंजन संधीचं आहे मान्य आहे मला, पण त्याच्यामध्ये कोणत्या संधीचं आहे? तर त्यामध्ये येतं बाळांनो द्वित व्यंजन संधी. द्वित असं का म्हटलं सर त्याला? कारण की जर पहिला वर्ण आणि दुसरा वर्ण दोघं वर्ण एकमेकांना जोडल्यानंतर एकच असतील तर त्याला द्वित व्यंजन किंवा द्वित वर्ण म्हणून ओळखलं जातं. म्हणून पहिला जे काही स्टेटमेंट, पहिलं जे काही उदाहरण आहे ते अगदी बरोबर आहे व्यंजन संधीचं. नंबर 2 मध्ये तेज अधिक गुण म्हटल्यानंतर विसर्ग आलाय, व्यंजन संधीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. ते उदाहरण हे विसर्ग संधीचं आहे का? कारण की विसर्ग संधी अशा पद्धतीने येते, पहिल्या शब्दे शेवटचा वर्ण विसर्ग असेल, दुसऱ्या शब्दे पहिला वर्ण एखादा व्यंजन किंवा स्वर आलेला असेल, बरोबर का? अशा प्रकारची आलेली रचना विसर्ग संधीची असते. तिसरं उदाहरण सुद्धा विसर्ग आहे. चौथं उदाहरण व्यंजन संधीचं आहे, कारण की चौथं उदाहरण कशाला अनुसरून आहे? तच्या नियमाला अनुसरून आहे. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च होतो, बरोबर का? आणि छ बद्दल श होतो, अशा पद्धतीचा तो नियम आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी जो च आलेला होता त्याचा त झाला आणि जो छ आलेला होता त्याचा श झाला. म्हणजे दुसरं सुद्धा त्या 4 नंबरचं उदाहरण सुद्धा कसलं आहे? तर व्यंजन संधीचं आहे. म्हणजे ए आणि डी बरोबर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर उत्तर 100% येतात. त्यानंतर पुढे तुम्हा सर्वांसाठी आपण घेऊन आलोय 5 टेस्ट. किती? 5 टेस्ट. परिपूर्ण आयोग, समजलं का? परिपूर्ण आयोगाचा पॅटर्न फक्त 149 रुपयामध्ये. कितीमध्ये? फक्त 149 रुपयामध्ये. थोडं मी दिलगिरी व्यक्त करतो की ज्या विद्यार्थ्यांना गट ब साठी मला बरेच फोन येऊन गेले की सर टेस्ट सिरीज कधी उपलब्ध होत आहे. थोडं मला त्या ठिकाणी माझं लवकरच पुस्तक मार्केटला उपलब्ध होते, मी पुस्तकाच्या कामामध्ये व्यस्त होतो, त्याच्यामुळे मला ही टेस्ट लवकर त्या ठिकाणी लॉन्च करता आली नाही. पण जे विद्यार्थी आता गट क मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरत आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी या टेस्ट सिरीजचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 5 टेस्ट असणार आहे. त्या प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक टेस्टचं व्हिडिओ लेक्चरमध्ये विश्लेषण असणार आहे. फक्त 149 रुपयामध्ये टेस्ट ॲपमध्ये उपलब्ध झाली आहे. ज्यांना त्या ठिकाणी परचेस करायची आहे ते परचेस करू शकतात. आपल्या हक्काच्या 50 प्रश्नांची तयारी या 5 टेस्टच्या माध्यमातून होणार आहे. परिपूर्ण आयोगाचा पॅटर्न आहे. या पुढे आता बघा, आता इथं त्या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत, बरं का? मग आता कोणकोणते दिलेत ते बघूया. बघा, सर्वात पहिल्यांदा सजातीय. सजातीय म्हणजे म्हटल्यानंतर कोणत्या संधीमध्ये समाविष्ट होत आहे? स्वर संधीमध्ये. त्याच्यानंतर गुणादेश, रुद्धादेश, यनादेश सर्व स्वर संधीचे उदाहरण आहेत. सजातीय म्हटल्यानंतर त्याचा पहिला नियम येतो की पहिल्या शब्दे शेवटचा वर्ण एखादा रस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास, दुसऱ्या शब्दे पहिला वर्ण एखादा रस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास. हा पहिला नियम झाला सजातीय स्वरसंधीचा, किंवा याला दीर्घत्व स्वरसंधी म्हणूनही ओळखलं जातं, तुम्हा सर्वांना माहिती आहे. नंबर 2 मध्ये गुणादेश स्वरसंधी म्हटल्यानंतर पहिल्या शब्दे शेवटचा वर्ण अ किंवा आ आल्यास, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रस्व उ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास तयार होणारा स्वर कोणता असतो? तर ओ हा स्वर त्यातनं तयार होत असतो. नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी पहिल्या शब्दे शेवटचा वर्ण अ किंवा आ आल्यास, दुसऱ्या शब्दे पहिला वर्ण रस्वई किंवा दीर्घ ई येऊ दे, त्यातून निर्माण होणारा स्वर हा कोणता असतो? ए असतो. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये बाळांनो, पहिल्या शब्दे शेवटचा वर्ण अ किंवा आ आल्यास, दुसऱ्या शब्दे पहिला वर्ण रू आल्यास तर त्यातनं संस्कृत मधला अर तयार होत असतो. याला म्हणतात बाळांनो काय? गुणादेश. अशा पद्धतीच्या कन्सेप्ट क्लिअर असाव्यात रे, तर आपल्याला उत्तर जमतात. नंबर 3 मध्ये आहे रुद्धादेश. रुद्धादेश मध्ये काय आहे? तर रुद्धादेश मध्ये सुद्धा अशा प्रकारची रचना येते की पहिल्या शब्दे शेवटचा वर्ण अ किंवा आ येऊ दे, दुसऱ्या शब्दे पहिला वर्ण ए किंवा ऐ येऊ दे, त्यातून निर्माण होणारा स्वर नेहमी ऐच तयार होतो. ऐ ऐराणाची, ए एळक्याचा, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर इकडं त्यातला दुसरा प्रकार आहे, पहिल्या शब्दे शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जो काही आलेला असतो तो ओ किंवा औ आलेला असतो.
यातून तयार होणारा स्वर नेहमी औ असतो. याला म्हणतात रुद्ध्यादेश. काय म्हणतात याला? रुद्ध्यादेश. रुद्ध्यादेश म्हणजे काय रे बाळांनो? तर रुद्धी आदेश म्हणजे त्या ठिकाणी वाढ होत जाणं. समजलं का? हा रुद्ध्यादेश संधीचा नियम होता. आणि यनादेश सर्वांना माहिती आहे की जर त्या ठिकाणी म्हणजे आपण जर लक्षात घेतलं पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण रस्वई किंवा दीर्घ ई आलेला असेल, इकडं उ किंवा दीर्घ उ आलेला असेल, त्याच्यानंतर रू आलेला असेल आणि लू आलेला असेल, जर यांचं रूपांतरण दिलेल्या शब्दातील संधीचा विग्रह करून दिलेला आहे, जेव्हा जोडणी करायची असते तेव्हाचा हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय बाळांनो, की जर त्या ठिकाणी रस्वई किंवा दीर्घ ई आलेले असेल, उ किंवा उ आलेला असेल, रू आलेला असेल, तर क्रमाने लक्षात ठेवा. ई साठी य होतो, उ साठी व होतो, रू साठी होतो र आणि लू साठी होतो ल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी याची निर्मिती होत असते. या सर्वांना काय म्हणतात? सर्वांना माहिती आहे, अर्धस्वर म्हणतात. बरोबर का? पण हा जो कन्सेप्ट आहे का नाही, याला म्हटलं जातं मराठीमध्ये यनादेश. याच्या विरुद्ध जर तुम्ही गेलात तर त्याला म्हटलं जातं संप्रसारण. या कन्सेप्ट क्लिअर होऊ दे. या कन्सेप्ट ज्या दिवशी तुमच्या क्लिअर झाल्या त्या दिवशी समजायचं भरून भरून मार्क्स तुम्हाला पेपरमध्ये मिळणार आहे. आता इथं त्या ठिकाणी 14 नियम मी लिहिलेत. आता सजातीय आपण प्रत्येकाचा विग्रह सुद्धा करून घेऊया. अत्युत्तम म्हटल्यानंतर य आलेला आहे. मग य कुणाचं रूपांतरण करतोय? ईचं रूपांतरण करतोय. मग आता जर तो ईचं रूपांतरण करतो आहे तर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट काय करावी लागणार आहे? इथं जिथं य आलाय का नाही त्या यचं रूपांतरण ई मध्ये करावं लागणार आहे. बरोबर का? म्हणजे मी जर त्या ठिकाणी जो य आलाय त्याचं रूपांतरण ई मध्ये केलं ते झालं अति. बरोबर का? दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यानंतर य मध्ये कोणता स्वर समाविष्ट आहे? तर य मध्ये सरसकट दिसतो आहे, यू मध्ये हा उ त्यामध्ये समाविष्ट आहे. बरोबर का? कोणता स्वर समाविष्ट आहे? उ. त्याला दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण घ्या म्हणजे उत्तम. अशा पद्धतीने दिलेल्या शब्दाचा विग्रह झाला. आता इथे एकत्र येणारे स्वर तुम्हा सर्वांना लक्षात येतील की ह्या त मध्ये येणारा कोणता आहे? रस्व ई आहे. त्याच्यानंतर पुढे येणारा हा उ आहे. बरोबर का? काय सांगतोय? ई बद्दल काय होतो म्हणे? य होतो. कुठे? जेव्हा तो पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण आलेला असेल तिथे. माता बाळांनो बघा इतकं सोपं आहे की हा जो ई आलाय का नाही त्या ई बद्दल काय होतो म्हणे? तर य होतो. आणि त्याच्या पुढे आलेला उ त्याच्यामध्ये समाविष्ट होणार म्हणजे तयार होणार यू. बरोबर का? अशा पद्धतीने मग ईचं रूपांतर य होत आहे तर त्याला यनादेश म्हटलं जात आहे. मग आता उशीर कशाला करताय? पहिली जोडी लावा यनादेशची. म्हणजे डीचं एक कुठं दिसतंय तुम्हाला? डीचं एक दोन ठिकाणी म्हणजे 2 गेला 4 गेला. इलिमिनेशन मध्ये जा, वेळ वाचतोय. नंबर 2 मध्ये गुणादेश बघा. आता गुणादेश, आता याचा विग्रह करून घेऊया. प्रजैक्य, तर याचा विग्रह होतो प्रजा. बरोबर ना? अधिक ऐक्य. अशा पद्धतीने त्याचा विग्रह होतो. म्हणजे एकत्रीने स्वर लक्षात घ्यायचं. ज्यामध्ये कोण आला? तर आ आला. मी तुम्हाला सांगितलं ना 2 वर्णांची संधी होते. मग ते 2 वर्ण कोणते? तर हे त्या 2 वर्णांची संधी होते म्हणजे आ, त्याच्यानंतर पुढे येणारा ऐ, तयार होणारा ऐच तयार होतो. बरोबर का? म्हणजे इथं त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये तो समाविष्ट होतोय. म्हणजे तो कुणामध्ये येतोय? रुद्ध्यादेश मध्ये येतोय. म्हणजे प्रजक्य कुठं जाणार? तर रुद्ध्यादेश मध्ये जाणार. म्हणजे सीचं काय? 2. सीचं 2 कुठं आहे? सीचं 2 हिथं पण आहे, हिथं पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी अजून आपल्याला तिसऱ्या पर्यायाकडे जायला लागणार आहे. मग आता इथं त्या ठिकाणी काय आहे? विद्यार्थी. विद्यार्थी शब्दाचा विग्रह कसा येतो? विद्या. आता काही जण म्हणतील सर आर्थी येणार. आर्थी नाही. आर्थी म्हणजे काय? पैसा. आणि अर्थी म्हणजे काय? ज्ञानार्जन करणारा. मग इथं काय येणार? तर त्या ठिकाणी येणार अर्थी. अर्थी म्हणजे जो विद्येचं ज्ञानार्जन करतो किंवा विद्या ग्रहण करतो असा, त्यालाच म्हणतात विद्यार्थी. बरोबर का नाही? मग आता इथं त्या ठिकाणी आ अधिक अ आलाय. आ अधिक अ, ह्याच्यामध्ये येणारे हे 2 वर्ण समाविष्ट झाल्यात. मग हे काय? सजातीय स्वराचं उदाहरण आहे. मग सजातीय म्हटल्यानंतर एचं 3 कुठं आहे? तर त्या ठिकाणी एचं 3 म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. आणि आपल्याला माहितीच आहे यनादेश आपण सुरुवातीलाच त्या ठिकाणी ओळखलं. म्हणजे अशा पद्धतीने. आणि गुणादेश राहिला ना, गुणादेश म्हटलं उमेशचा विग्रह कसा येणार? मग उमा अधिक ईश. ठरल्याप्रमाणे आपलं इकडं हा एकत्र येणार आ, त्यानंतर पुढे येणार ई. आ अधिक ई कुठं आला? हा आला. बघा आ अधिक ई काय तयार झाला म्हणे? ए तयार झाला. म्हणजे आ अधिक ई पासून तुम्ही काय तयार करणार? ए तयार करणार. म्हणून उमा अधिक ईश उमेश. अशा पद्धतीने जो स्वर तयार होतो त्याला लक्षात घेतलं जातं, दिल्या शब्दाची जोडणी होते. म्हणून पर्याय क्रमांक 3. 4 नंबर मध्ये काय बघा? उत्तरासाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. आता बघा इथं सजातीय स्वर संधी सर्वांना माहिती आहे, विजातीय माहिती आहे. सजातीय स्वर संधीचा नियम मी त्या ठिकाणी लिहिला. विजातीय म्हटल्यानंतर काय की जे दोघं स्वर एकत्र येतात, दोन वर्ण जेव्हा एकत्र येतात ते दोघही वर्ण एकत्र येत असताना ते सारखे नसावेत. ते कसे नसावेत तर त्या ठिकाणी ते सारखे नसावेत, बरोबर का. मग ते विजातीय मध्ये समाविष्ट होत असतात. पूर्वरूप संधी पररूप संधी. आता हे दोघं संधींचे प्रकार कसे आहे तर मराठी संधीमध्ये ते समाविष्ट होतात. कशामध्ये समाविष्ट होतात? मराठी संधीमध्ये ते समाविष्ट होतात. सजातीय तुम्हाला मी आधी सांगितलं. विजातीय आता आपण त्या ठिकाणी एक विग्रह त्या ठिकाणी करून घेऊया. आपण सर्वात पहिल्यांदा घरी आणि त्याच्यानंतर नु म जे या शब्दांचा विग्रह करूया. आता घरी या शब्दाचा विग्रह कसा होतो बाळांनो? घर अधिक ई असा विग्रह होतो. त्याच्यानंतर न अधिक उ म जे अशा पद्धतीने या शब्दाची पहिल्या पर्यायाची विग्रह होणार. आता इथं जर आपण लक्षात घेतलं, इथं अ आलेला आहे, इथं ई आलेला आहे. दोन वर्ण महत्वाचे ठरतात आपल्याला. इथं दोन वर्णच महत्वपूर्ण ठरतात. त्याच्यानंतर नु मजे मध्ये कसं आलेला आहे? न मध्ये आलेला आहे अ हा स्वर. त्यानंतर पुढे आलेला आहे हा उ हा स्वर, बरोबर का. मग आता काय होत आहे की या र मध्ये आलेला अ काय होतो? त्याचा लोप होतोय. त्याच्यानंतर हा ई र मध्ये समाविष्ट होतोय. म्हणजे घर अधिक ई म्हणजे घरी, बरोबर ना. मग आता बाळांनो इथं काय पहिल्या स्वराचा लोप केला रे, दुसरा स्वर समाविष्ट झाला. कोणती संधी आहे? पर का पूर्व? पूर्व मध्ये पहिला जसा तसा राहतो, दुसऱ्याचा लोप होतो. इकडं पर मध्ये काय असतं? पहिल्याचा लोप होतो, दुसरा जसा तसा राहतो. म्हणजे आलेला पहिला प्रकार तो काय आहे? पररूप संधीचा आहे. म्हणजे डीचं एक, डीचं काय येणार तर मग एक येणार, बरोबर का. डीचं एक येणार. मग डीचं एक कुठं दिसतंय तर दोन ठिकाणी, दोन गेला चार गेला अशा प्रकारे, बरोबर का. त्यानंतर पुढं आहे काहीसा नाहीसा. बघा आता पुढची उदाहरणं. नंबर 2 ची उदाहरण आहे काहीसा असं एक उदाहरण आहे आणि त्याच्यानंतर दुसरं आहे नाहीसा. आता याचा विग्रह करताना कसा होणार बाळांनो? काही अधिक असा, बर का. इकडं नाही अधिक असा. आता जर आपण लक्षात घेतलं की इकडे येणारा हा ई आहे, इकडे येणारा अ आहे, बरोबर का. आता रचना काय होत आहे? काहीसा अशा प्रकारची जोडणी होत आहे. म्हणजे याचा काय होणार? लोप होणार. दुसऱ्याचा लोप झाला, पहिला जसा तसा ठेवला. ते कसलं उदाहरण येणार आहे तर ते येणार आहे पूर्वरूप संधीचं, बरोबर ना. इथं पण तसंच आहे की इकडं ई आलेला आहे पहिल्या शेवटचा वर्ण, इकडं आलेला आहे अ, अचा लोप करा, अचा काय करा? लोप करा. तिघा अक्षरांची जोडणी केली नाहीसा. म्हणजे हे उदाहरण कुणाचं येणार आहे तर हे उदाहरण पूर्वरूप संधीचं येणार आहे. म्हणजे सीचं दोन दोन ठिकाणी आहे, सेम जसा मागचा प्रश्न होता तसा, बरोबर का. आता पुढचे दोन शब्द आहे नंबर 3 मध्ये गोलाकार. आता गोलाकार जेव्हा स्वर संधीचं उदाहरण येतं का नाही बाळांनो तुम्हाला, स्वर संधी असू दे का पूर्वरूप संधी असू दे. आता हे जे तुम्हाला मी सांगितले की पूर्वरूप आणि पररूप हे मराठी संधीतले प्रकार आहे. मग सर मराठी संधी पण आहे का? यस आहे. पूर्वरूप पररूप अजून काही नियम आहेत त्याच्यामध्ये. आणि उरलेले जे काही प्रकार आहे स्वर व्यंजन आणि विसर्ग ते संस्कृत संधीचे उपप्रकार आहे. याच्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहे. बहिसंधी काय, अंतःसंधी काय, त्या बऱ्याच कन्सेप्ट आहे. बॅच मध्ये सांगत असतो. जशी प्रश्न येईल ते तिथे मी त्या ठिकाणी क्लिअर करणार. गोलाकार. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे महिलाश्रम अशा पद्धतीने, बरोबर का. म्हणजे इथं दिलेल्या शब्दाची मांडणी करताना गोल अधिक आकार याचा विग्रह, त्याच्यामध्ये जो अर्थ समाविष्ट आहे त्याला फक्त बाहेर काढायचं तुम्हाला, बस बाकी काही करायची गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय. मग गोल अधिक आकार म्हटल्यानंतर हा अ आलेला आहे, आ आलेला आहे. अ अधिक आ म्हटल्यानंतर कुणाची जोडी तयार होते? सजातीय स्वर. तुम्हाला सांगण्याची गरज नाही. महिला अधिक आश्रम म्हटल्यानंतर महिला अधिक आश्रम अशा पद्धतीने सोपे उदाहरण आहेत. हे खूप अवघड अशातला प्रकार नाही आहे. आ अधिक आ म्हणजे हे सजातीय स्वर संधी आहे. म्हणजे त्या ठिकाणी एचं तीन कुठे आहे? एचं 3 इथं आहे, पर्याय क्रमांक 3 इथं सुद्धा तेच उत्तर आहे. त्याच्यानंतर विजातीय स्वर संधी म्हटल्यानंतर रामेश्वर आणि रमेश. आता रामेश्वर म्हटल्यानंतर रामेश्वर, बरोबर का. आणि त्याच्यानंतर रमेश अशा पद्धतीने हा कन्सेप्ट क्लिअर होत आहे. आता रामेश्वर म्हटल्यानंतर राम अधिक ईश्वर अशा पद्धतीने, म्हणजे म मध्ये आलेला हा अ, इकडे आलेला ई, बरोबर का. दोघं स्वर एकत्र आहे का? नाही, वेगवेगळे आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याचा सजातीयमध्ये समावेश होऊ शकत नाही. त्याचा समावेश कशामध्ये होणार तर त्याचा समावेश होणार विजातीयमध्ये. अशा पद्धतीची रचना आहे. त्याच्यानंतर रमेश तर रमा
अधिक ईश अशा पद्धतीने म्हणजे आ आणि हा इकडे येताना ई, बरोबर का, विजातीय आले म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलं. पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा. आता शरत्काल, आता त जो काही जुळून आलेला आहे कोणत्या संधीचं उदाहरण आहे. आता ही पहिली जी दोन उदाहरणं आहे का नाही, ही पहिली जी दोन उदाहरणं आहे कोणत्या संधीची उदाहरणं आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ते त्या ठिकाणी प्रथम व्यंजन संधीची उदाहरणं आहे. मग सर हे प्रथम व्यंजन संधी नेमकं काय असते, तर बाळांनो एक गोष्ट क्लिअर असू द्या. प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी जे काही आपले 5 व्यंजन आहेत रे, क च ट त आणि प, ही जी 5 व्यंजन आहेत याच्यापैकी एखादं व्यंजन त्या दिलेल्या कशाला जोडून येऊ दे, त्या शब्दाला जोडून येऊ दे, त्या जोड अक्षरामध्ये येऊ दे, तेव्हा त्या ठिकाणी त्याला प्रथम व्यंजन संधी म्हटलं जातं. कारण की आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे गट आहेत, जे काही व्यंजनं आहेत कठोर, त्याच्यानंतर मृदू आणि अनुनासिक याच्यामध्ये काही 5 गट सांगितलेत, बरोबर का नाही. गट 1, गट 2, गट 3, गट 4, गट 5. आयोग इथं पण प्रश्न विचारताय की पंचम वर्गातील कोणती व्यंजने आहेत, तर पंचम तुम्हाला सर्वांना माहिती आहे अनुनासिकांचा गट येतो त्याच्यामध्ये, बरोबर का. दुसऱ्या गटातली कोणती आहे, तिसऱ्या गटातली कोणती, हे लक्षात असू द्या. तर इथं सुद्धा त जोडलेला आहे म्हणजे प्रथम व्यंजन संधी हा इथं सुद्धा त जोडलेला आहे. आता इथं त्या ठिकाणी शरत द, कारण की जेव्हा पहिलं असतं तेव्हा जनरली आपण 90% तिसरं व्यंजन घेऊन दिलेल्या शब्दाचा विग्रह करतोय आपल्या भाषेमध्ये कन्सेप्ट, बरोबर ना. आणि इकडे त्या ठिकाणी त्याचा उच्चार करताना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जातोय, जोर दिला जातोय, आघात दिला जातोय. तर त चा द न घेता ध घेऊन त्याचा विग्रह केला जातो. क्षुध अधिक पीडा, क्षुप्तीपास आणि क्षुत्पीड या दोघांच्या बाबतीत लक्षात असू द्या की द च्या ऐवजी ध घेतला जाऊन दिलेल्या शब्दाचा विग्रह केला जातो. म्हणजे क्षुध अधिक पिपासा, क्षुध अधिक पीडा अशा पद्धत, बरोबर. म्हणजे इथं त्या ठिकाणी हेही बरोबर आहे, मग हेही बरोबर आहे. आता इथं अनुनासिक संधीला अनुसरून आहे. अनुनासिक संधीमध्ये काय असतं की जिथं 2 अनुनासिक जुडलेले असतील बाळांनो, अनुनासिका कोणकोणती आहेत रे, तर अनुनासिक हे आहेत ना, हे सर्वात पहिलं अनुनासिक वाङ्मयाचा, बरोबर का. त्याच्यानंतर याला बऱ्याच जणांनी त्र म्हटलं, कोणी न म्हटलं, बरोबर ना. त्याला म्हणतात संस्कृतमध्ये य, बरं का. त्याच्यानंतर त्या ठिकाणी वाङ्मयाचा झाला, य झाला, न बाणाचा, न नडाचा, मगरीचा. अशा प्रकारे ही अनुनासिका त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. मग अनुनासिके जर आली तर त्या ठिकाणी पहिलं जे अनुनासिका आलाय का नाही न, तर त्याच्या गटातला आता बघा प्रत्येकाच्या गटासमोर कशी अनुनासिक आहेत. क गटासमोरचं अनुनासिक हे आहे, च गटासमोरचं हे आहे, ट गटासमोरचं हे आहे, त गटासमोरचं हे आहे, प गटासमोरचं हे आहे. मग इथं दिलेल्या शब्दाचा विग्रह करायला काय करायचं की जे पहिलं अनुनासिक जुडलाय का नाही त्याच्या गटात समोरचं पहिलं व्यंजन घेऊन दिलेल्या शब्दाचा विग्रह करायचा. म्हणजे न या अनुनासिक आहे, त्याच्या गटासमोर काय आहे त घेऊन दिलेल्या शब्दाचा विग्रह केला. तिघं बरोबर येते म्हणजे त्या ठिकाणी ए बी सी बरोबर अशा प्रकारे. पुढचा प्रश्न बघा, आता खाली दिलेल्या 2 शब्दांचे माझं विश्लेषण परिपूर्ण कन्सेप्च्युअल असतं, वेळ लागू द्या काय अडचण नाही, पण परिपूर्ण कन्सेप्च्युअल माझं विश्लेषण असतं. मी नेहमी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगत असतो की अशाच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा. बघा आता पुढे खाली दिलेले, आता मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरला सांगतोय आपल्या एका बॅचच्या विद्यार्थ्याला 50 प्रश्नांपैकी 49 प्रश्न त्याचे 2022च्या मुख्य परीक्षेला बरोबर होते. त्याने पाठवलेला मेसेज मी तुम्हाला दाखवू शकतो. जे पुस्तक आपलं येते आहे त्या पुस्तकामध्ये त्याचं मनोगत असणार आहे. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे की याच्यापेक्षा जे कितीक त्या ठिकाणी म्हणजे, आणि एक प्रश्न जो चुकला का नाही तो म्हणजे गोल करताना सेलेम मिस्टेक म्हणून त्या ठिकाणी तो प्रश्न चुकला, नाहीतर 50 पैकी 50 प्रश्न त्याचे बरोबर राहिले असते आणि त्याने मराठी भाषेसाठी, मराठी व्याकरणासाठी इतिहास घडवला असता. लक्षात असू द्या, तुम्हाला सुद्धा मार्क मिळतील, फक्त प्रॉपर पदिंग कन्सेप्ट क्लिअर असू द्या. आता बघा इथं खाली दिलेल्या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा 2 शब्द ओळखा. आता इथं काय 2 आपल्याला शब्द दिला आहे, वधू हा एक शब्द आहे आणि आगमन अशा पद्धतीने. तुम्हाला हे पण सांगायचं आहे की हे उदाहरण कोणत्या संधीला अनुसरून आहे, बरोबर का. आता बघा इथं त्या ठिकाणी काय आलेली एकत्र येणारी स्वर किंवा वर्ण कोणती आलेली आहेत, दीर्घ उ आलेला आहे आणि इकडं आलेला आहे आ, बरोबर का. आणि आपल्याला पर्याय दिलाय वधूगमन, काही जण त्या ठिकाणी याला योग्य करतील पण हे चुकीचं आहे. वधू आगमन, काही जण याला क्लिअर करतील, हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे, बरोबर का. कारण की त्या ठिकाणी हा जो उ आहे ह्या उचं रूपांतरण कशामध्ये होते म्हणे, तर या उचं रूपांतरण होते व मध्ये. का, हे जे उदाहरण आहे हे उदाहरण कोणत्या संधीचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा ते स्वर संधीचं आहे. नंबर 2 मध्ये ते स्वर संधीचं तर आहे, पण ते कोणत्या स्वर संधीच्या नियमाला अनुसरून आहे, तर ते आहे यनादेश स्वर संधीच्या नियमाला अनुसरून. समजलं का. यनादेश स्वर संधीचं उदाहरण आहे
कारण की इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली, उचं रूपांतर व मध्ये झालं आणि हा आ त्याच्यामध्ये समाविष्ट होणार, म्हणजे व अधिक आ म्हणजे त्या ठिकाणी रचना होणार वा, बरोबर का. मग आता इथं रचना काय, वधू अधिक आगमन आहे, ध मधला ऊ निघून गेला, आचा लोप गेला, आचा जे काही आ आहे तो ध मध्ये समाविष्ट झाला आणि उच रूपांतर व मध्ये झालं, म्हणजे वधवागमन अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी तयार झाली. अशा पद्धतीने हा एक प्रश्न आपल्याला इथं विचारलेला होता, कोणत्या संधीला ते अनुसरून आहे, या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. पुढे बघा आता देवी अधिक औदार्य अशा पद्धतीची उदाहरणं आयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या विचारते आहे. बघा हे उदाहरण सुद्धा बऱ्याचदा विचारून झालेलं आहे, किंवा याला अनुसरून दैवैश्वर्य म्हणजे देवेश्वर्य हे एक उदाहरण, दैवैश्वर्य हे एक उदाहरण विचारलेलं होतं आता लेटेस्ट आयोगाने. ह्या कन्सेप्ट क्लिअर करा, इथं मार्क जाण्याची दाट शक्यता आहे. बघा आता देवी अधिक औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा जोड शब्द ओळखा. आता देवी अधिक औदार्य म्हटल्यानंतर देवी अधिक औदार्य मी ह्याच्यामध्ये अशाच प्रकारची उदाहरणं समाविष्ट केली आहे की जिथं मार्क जाण्याची दाट शक्यता असते आणि तिथं तुमच्या मार्क जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी मी ती काळजी घेतलेली आहे. बघा तर इथं एकत्र येणारे वर्ण कोणते आहेत, तर इथं व मध्ये येणारा हा दीर्घ ई आहे, इथं आहे औ, बरोबर का. सरळ सरळ आहे, ह्या ईचं रूपांतर म्हणे य मध्ये होतं आणि हा औ त्याच्यामध्ये समाविष्ट होतो, म्हणजे त्याची रचना तयार होणार यौ, बरोबर का. मग यौ कुठं दिसतंय तुम्हाला, हे तर काही येऊ शकत नाही, हे येऊ शकत नाही, हे येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 इतकं सोपं आहे, या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. अभ्यास करताना अशाच पद्धतीने आपण पुढे मार्गस्थ होणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा आता, आयोग अशा पद्धतीने प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारायला लागलाय. फक्त तुम्हाला संधी म्हटल्यानंतर संधीचा विग्रह माहिती असणं गरजेचं नाहीये, त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी त्याचा परिपूर्ण कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला याचं उत्तर देता येणार आहे. आयोगाने काय विचारलंय बघा, अधोवदन या शब्दाच्या संधीमध्ये एकत्र येणारे स्वर क्रमाने ओळखायचं, त्याच्यानंतर विसर्ग आणि त्याच्यानंतर संधी अशा प्रकारची रचना त्यांनी सांगितलेली आहे. फक्त सर्वात महत्वाची गोष्ट एकच आहे बाळांनो, की तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण जर विचारलं, इथं तुम्हाला विचार काय करायला लागतो, फक्त इथं विचार एकाच गोष्टीचा करायचा की ज्या ठिकाणी संधी झाली आहे का नाही त्या वर्णाचा विचार करायचा, त्याचा क्रम ओळखायचा. संधी कुठं झाली आहे, जिथं संधी झाली आहे तिथून तुम्हाला ते फक्त ओळखायला लागतं बस, बाकी पूर्ण शब्दाचा विचार करू नका. समजलं का, संधी कुठे झालेली आहे आणि ती कशा पद्धतीने झाली. आता याचा विग्रह जर आपण लक्षात घेतला, अधोवदन या शब्दाचा विग्रह होतो बाळांनो अधः विसर्ग अधिक वदन, अशा पद्धतीने विग्रह होतो. याची रचना काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा विसर्गाच्या मागे अस्वर आल्यास, बरोबर का, पुढे त्या ठिकाणी काय आल्यास म्हणे, तर पुढे त्या ठिकाणी हा विसर्ग आलेला आहे, बरोबर, हा स्वर आहे बघा, स्वर त्याच्यानंतर आहे विसर्ग, बरोबर ना, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी इथं ह्या स्वर आणि विसर्ग आल्यानंतर त्याच्या पुढं त्या ठिकाणी पुढं व्यंजन आलेलं आहे, बरोबर, काय आलेलं आहे, व हे व्यंजन आलेलं आहे किंवा मृदू वर्ण आपण त्याला म्हणू शकतो, किंवा पुढं त्या ठिकाणी मग काय होते तर संधी होते. अशा पद्धतीने मग संधी कुठे झालेली आहे ते महत्वाचं आहे. बघा आता ध अधिक ओ हे चुकीचं आहे, ध अधिक य कशाला य येणार, बरोबर का नाही, ध आणि य कशाला येणार, कुठल्या लॉजिकने य येणार, अजिबात येऊ शकत नाही, म्हणजे हे पण चुकीचं आहे. मग पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पण का, हा कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. बघा इकडं मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी ध आलेला आहे, बरोबर, त्याच्यानंतर आलेला आहे स्वर, त्याच्यानंतर आलेला आहे विसर्ग आणि विसर्गानंतर त्या ठिकाणी आलेलं आहे वदन. मग आता सर्वात महत्वाची गोष्ट संधी होताना बघा काय होते, संधी होताना काय होते ते समजणं महत्वाचं आहे, तरच उत्तर देता येत आहे. ठीक आहे, तुम्हाला उत्तर जमलं पण ते उत्तर त्याच पद्धतीने का आलं हे अत्यंत महत्वाचे. मी तुम्हाला सांगितलं की ज्या वर्णाची ज्या अक्षराची संधी झाली आहे का नाही तेवढा विचार करा फक्त बस, बाकी काहीच डोक्यात ठेवू नका. आता इथं त्या ठिकाणी हा ध का घेतला सर, मग बाळांनो संधी याचीच झाली ना, संधी त्याच अक्षराची झाली आहे ना, बरोबर का नाही, कारण की धो म्हटल्यानंतर, कारण की नियमच आहे ना की विसर्गाच्या मागे हा अस्वर आल्यास विसर्गाच्या पुढे एखादं मृदू वर्ण येऊ दे, बरोबर. मग या विसर्गाचं रूपांतर ओ मध्ये होतंय, त्याच्या मागे आलेला अ समाविष्ट होतो आणि तयार होताना ओ तयार होतो, हा त्याचा नियम आहे, बरोबर ना, हाच आहे ना त्याचा नियम. मग आता जर त्या ठिकाणी उकार संधीचा नियम आहे, तो वर्ण म्हणण्यापेक्षा व्यंजन म्हणा इथं, बरोबर का,
काय म्हणा इथं व्यंजन म्हणा, मृदू व्यंजन आल्यास, बरोबर. मग आता सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली तर सर्वात महत्वाची गोष्ट एक असते, अशा पद्धतीची रचना आली, उकार संधीचा तो नियम आहे. मग आता काय सांगितलं तुम्हाला, जिथं संधी झाल्या त्याचा विचार करा फक्त. हा ध आलेला आहे, ध मध्ये ओ आलेला आहे, म्हणजे हा स्वर विसर्ग, विसर्गाच्या मागे स्वर, पुढे त्या ठिकाणी वदन आलेला आहे. मग आता महत्वाची गोष्ट काय आहे की विसर्गाचे रूपांतर ऊ मध्ये होते. मग आता जो विसर्ग होता त्या विसर्गाचा काय झाला, ऊ झाला, त्याच्यामध्ये हा असमाविष्ट झाला, उ अधिक ओ म्हणजे उ अधिक अ ओ झाला. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ध मध्ये ओ समाविष्ट झाला, धो अधिक वदन, म्हणजे अशा पद्धतीने जो अ आलेला होता तर अधोवदन, अशा पद्धतीने त्याची रचना तयार झाली. फक्त जिथं संधी झाली आहे ते आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण असते. म्हणजे फक्त संधी अशीच का झाली आणि त्याचा विग्रह कशा पद्धतीने येणार, तर आपलं जे ठरलं होतं त्याच्या पद्धतीने उत्तर आलं की स्वर, त्याच्यानंतर विसर्ग आणि त्याच्यानंतर संधी, अशा पद्धतीने. ओके, काही अडचण असेल तुम्ही मला इथं विचारू शकता, समजलं का. अशा प्रकारे सरळ सरळ आहे की इकडं त्या ठिकाणी हा वदन होता, काय होता, वदन हा शब्द त्या ठिकाणी आलेला होता. मग वदन हा शब्द त्या ठिकाणी आलेला असताना संधी कुठे झाली, तर संधी या ठिकाणी इथं झालेली आहे की विसर्गाचा उ, बरोबर का, विसर्गाचं रूपांतर कशामध्ये होते म्हणे, उ मध्ये, आणि हा जो अ आहे या उ मध्ये समाविष्ट होतो, त्याच्यापासून तयार होतो ओ, बरोबर का, आणि इकडं आलेला होता ध. मग ध मध्ये हा ओ समाविष्ट केला, तो त्या ठिकाणी ध मध्ये ओ समाविष्ट केला, तो झाला धो. मग संधी कुठे झाली तेवढं फक्त लक्षात घ्यायला लागतं आणि दिलेल्या शब्दाचं उत्तर त्या ठिकाणी किंवा प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायला लागतं. 2 वेळेस मी रिपीट केलं, काही जणांना लक्षात आलं असेल नसेल त्याच्यामुळे 2 वेळेस मी रिपीट केलं, असो काय अडचण नाही. पुढचा प्रश्न बघा आता. मराठी व्याकरणात या य व र अनुक्रमे इ उ रू असे आदेश होतात, त्यांना टिंबटिंब म्हणतात. बघा आता, आता इथं त्या ठिकाणी य, त्याच्यानंतर व आणि र, जर बाळांनो अनुक्रमे अशा प्रकारची रचना असेल ना, याच्यासाठी ई येत असेल, या व साठी उ येत असेल आणि र साठी काय येत असेल म्हणे तर रू येत असेल, असा क्रम जर येत असेल तर याला म्हणावं काय, सर्वांना माहिती असावं संप्रसारण, बर का. आणि जर याच्या उलट, जे आधी मी तुम्हाला सांगितलं याच्या उलट क्रम जर आला की ई, त्याच्यानंतर उ आणि त्यानंतर रू, सर एवढंच येते का, याच्यापेक्षाही येऊ शकतं, काय अडचण नाही. जर अशा पद्धतीची रचना जर त्या ठिकाणी आली तर याला म्हणावं काय, तर याला म्हणावं यनादेश. हे कन्फर्म लक्षात ठेवा. इथं आपल्याला प्रश्न विचारलेला होता संप्रसारणावरती, वृद्धादेश हा कन्सेप्ट सुद्धा मी क्लिअर करून दिला, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आता बघा, पुढील पैकी व्यंजन संधीची उदाहरणे कोणती. आता व्यंजन संधीची उदाहरणं मी आता खूप जास्त प्रश्न घेण्यापेक्षा कमी प्रश्न घेऊन खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर बेस्ट, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये त्याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे, बरोबर. मग आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की व्यंजन संधीची उदाहरणं सांगितली आहे. समाचार म्हणजे सम अधिक आचार, हा म च्या व्यंजन संधीला अनुसरून त्या ठिकाणी रचना करण्यात आली आहे. शुभाशीर्वाद म्हटल्यानंतर शुभ अधिक त्या ठिकाणी आशीर्वाद, अशा पद्धतीने त्याचा विग्रह येणार, म्हणजे हे सुद्धा व्यंजन संधीमध्ये समाविष्ट होणार नाही. अजादी, अजादी म्हटल्यानंतर अच अधिक आदी, अशा पद्धतीने रचना येणार, बरोबर का. अभ्युदय, अभि अधिक उदय, अशा पद्धतीचा विग्रह येणार. हे स्वर संधी आहे, हे स्वर संधी आहे, हे व्यंजन संधी त्या ठिकाणी आहे. म्हणजे काय येणार मग, ए आणि सी उत्तर त्याचं बरोबर येणार, बरोबर ना. मग ए आणि सी पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी संधीमध्ये काही उदाहरणं अत्यंत महत्त्वपूर्ण होती, काही महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या, काही पुढं त्या ठिकाणी काही उदाहरणं असतील तर ते घेऊया आपण. बघा, हा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयोग इथे सुद्धा प्रश्न सध्या विचारत आहे. आता बघा इथं काय विचारलेलं आहे, गवीश्वर, अशा प्रकारचा जर त्या ठिकाणी प्रश्न विचारला तर काय करायचं की सर्वात पहिल्यांदा आपला वेळ वाचावा, म्हणून त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाचा पहिल्यांदा संधी विग्रह करून घ्या. गवीश्वर या शब्दाचा संधी विग्रह कसा होतो, तर संधी विग्रह होतो गो अधिक ईश्वर. आता बाळांनो, हे जे उदाहरण विचारलेलं आहे आपल्याला, हे कशावरती डिपेंड आहे,
तर हे आहे अयादी आदेश. कशावरती अवलंबून आहे? अयादी आदेशवरती अवलंबून आहे. अयादी आदेश. मग आता अयादी आदेश म्हटल्यानंतर अयादी आदेशमध्ये काय असतं? तुम्हा सर्वांना माहिती आहे की ए आलेला असेल, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण कोणताही स्वर येऊ दे किंवा विजातीय स्वर येऊ दे, बरोबर. तयार होताना ए साठी काय तयार होतं म्हणे? तर अय तयार होतो. त्याच्यानंतर ऐ आलेला असेल, पहिल्या शब्दी दुसरा वर्ण विजातीय स्वर असेल तर तयार होताना आय तयार होतो, बरोबर. ह्या संस्कृत मधल्या महत्वपूर्ण रचना आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओ आलेला असेल, बरोबर का? काय आलेला असेल? ओ आलेला असेल तर दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण कोणताही स्वर येऊ दे किंवा विजातीय स्वर येऊ दे तर तयार होताना अव तयार होतो. जर त्या ठिकाणी औ आलेला असेल तर दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण कोणताही स्वर येऊ दे किंवा विजातीय स्वर येऊ दे, इथं तयार होताना आव तयार होतो. हा नियम जो आहे बाळांनो, याला म्हणतात अयादी आदेश. काय म्हणतात? स्वर संधी मधला शेवटचा नियम आहे. अशा प्रकारची प्रश्न आयोग तुम्हाला इथं विचारते. मी काय सांगितलं की याच्यावरती प्रश्न जर विचारला ना, आधी दिलेला जो शब्द असतो त्याचा संधी विग्रह करून घ्या सर्वांनी, बरं का. आणि त्याचा संधी विग्रह केल्यानंतर मग एकत्र येणारे स्वर त्या ठिकाणी लक्षात घ्या. इथं त्या ठिकाणी कोणता स्वर येतोय? ओ येतोय. त्याच्यानंतर इकडे येताना हा ई येतोय, बरोबर का. मग आता बघा आपलं ठरलं काय आहे? आपलं ठरलं असं आहे का पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण ओ आला म्हणे तर त्याचा काय होतो म्हणे? अव होतो. काय होतो? अव त्या ठिकाणी तयार होत असतो. म्हणजे हा ओ आलेला आहे, बरोबर का. मग याचा काय तयार होणार म्हणे? अव तयार होणार. मग अव तयार झाला. त्याच्यानंतर कोणताही स्वर येऊ दे किंवा विजातीय स्वर येऊ दे तो त्याच्यामध्ये समाविष्ट होतो म्हणे. तर त्याच्यामध्ये समाविष्ट झाला, काय तयार झाला? अवी. याला लक्षात घे आणि दिलेल्या शब्दाची जोडणी करा. समजलं का? मग गो अधिक ईश्वर, मग ग मध्ये जो ओ होता तो निघून जाणार, मग त्या ठिकाणी जोडणार अवी. मग अवी जोडल्यानंतर दिलेल्या शब्दाची जोडणी होणार गवीश्वर, बरोबर का. याला लक्षात घेतलं जातं, जोडणी केली जाते. आता बघा कोणता पर्याय बरोबर आहे? मग बघा ओ अधिक ई, ओ बरोबर आहे, ई बरोबर आहे, ओचा झाला अव, अगदी बरोबर आहे. ई जशाच्या तसा, हा ई त्याच्यामध्ये समाविष्ट झाला, तो झाला अवी, बरोबर का. मग गो अधिक ईश्वर, बरोबर का. अशा पद्धतीने दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह अगदी बरोबर झाला. म्हणजे पहिला पर्याय तर अगदी बरोबर आहे, ए बरोबर आहे. आता इथं अ तर काही येऊ शकत नाही, आ येऊ शकत नाही. आता बघूया पुढं. हा 4 नंबर मध्ये वाटतं की ओ अधिक ई, ओ ई हे चुकीचं आहे, बरोबर का. फक्त ए बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे इतकं सुटसुटीत पद्धतीने उत्तरं सोडवायची, बरं का. या कन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मांडतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आता इथं. त्या ठिकाणी स्वर संधीमधील आदेश व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला. मी तुम्हाला गुणादेश सांगितलं बाळांनो, वृद्धादेश सांगितलं, यनादेश, अयादी आदेश पण आता मागच्या लेक्चरला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं. आता इथं सदा अधिक एव हे कुणाचं उदाहरण झालं? मग सदा अधिक एव म्हटल्यानंतर सदैव ऐव, ऐव म्हटल्यानंतर काय? वृद्धादेश ना. काय येणार? वृद्धादेश मध्ये ते समाविष्ट होणार, बरोबर का नाही. आता वृद्धादेश म्हटल्यानंतर हे त्या ठिकाणी याच्यामध्ये येणार बीचं एक, बीचं एक कुठं आलाय? बीचं एक इथं येतंय, म्हणजे पर्याय 1 गेला, पर्याय 2 गेला, बरोबर का. मग आता नेक्स्ट काय आहे की त्या ठिकाणी पुढं अति अधिक उच्चाचा य आलाय, विषय संपला. य दिसला तिथं त्या कुणाचा विचार करायचा? यनादेशचा विचार करायचा. सरसकट यनादेशचा विचार करा. म्हणजे इथं त्या ठिकाणी येणार सीचं 2. सीचं 2 कोणत्या ठिकाणी आहे? सीचं 2 इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोघांपैकी अजून आपलं उत्तर शोधावं लागणार आहे. त्याच्यानंतर अयादी आदेश बरोबर आहे, कारण की औ. त्याच्यानंतर ई, बरोबर का. औ साठी काय होतो म्हणे? आव होतो. आणि त्यानंतर हा ई म्हणजे इथं येणार आवी. याला लक्षात घेतलं जाणार आहे बाळांनो. आणि पाविक अशा पद्धतीने दिलेल्या शब्दाची जोडणी केली जाणार आहे. म्हणजे ते अयादी आदेश आहे. म्हणजे डीचं 4 कुठं आहे? डीचं 4. आता इथं त्या ठिकाणी दोघं पर्याय जे काही आहेत, तर इथं त्या ठिकाणी पहिल्याचं काय सांगितलंय? पहिल्याचं उत्तर आपल्याला पहिल्याचं उत्तर काय येणार? तर त्या ठिकाणी गुणादेश म्हटल्यानंतर एचं 3 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का. कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुणादेश आपण सर्व अभ्यासलं, बरोबर का. त्याचा नियम सुद्धा सांगितला. आता पुन्हा त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे ही संधीची एवढी प्रश्न होती. परिपूर्ण कन्सेप्ट तुमच्या मी क्लिअर करून दिल्या. काही अडचण असेल तर तुम्ही मला यावरती त्या ठिकाणी संपर्क करू शकतात. ज्यांना बॅच घ्यायचे घटक मुख्य परीक्षा यांनी आवर्जून ॲप डाउनलोड करा आणि आवर्जून या संपूर्ण या सर्व
गोष्टीचे या सर्व यशाचे शिलेदार बना. भेटूया पुढच्या घटकात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.